नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण भविष्याचा वेध घेणारी शाळा या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत हनुमान जगन्नाथराव भोंडवे. सगळ्यात आधी कार्यक्रमाचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. छत्रपती संभाजीनगर येथील स्वर्गीय जगन्नाथराव भोंडवे शिक्षण प्रसारक मंडळ व श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, तसेच तन्वाणी एज्युकेशन सोसायटी आणि न्यू सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव असलेले हनुमान जगन्नाथराव भोंडवे यांच्या माध्यमातून जवळपास 8,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. मूळ बारामती तालुक्यातील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील असलेल्या हनुमान भोंडवे यांनी बजाजनगर परिसरामधील विद्यार्थी हुशार, बुद्धिमान व्हावेत व त्यांनी मोठ्या पदावर जाऊन त्यांच्या हातून देशसेवा घडावी याचा वसा घेतलाय आणि या चळवळीतून त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन देशाला जगाच्या पाठीवर पुढे नेणे हा सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या संदेशाने ते रात्रंदिवस कार्य करतायत. त्यामुळे त्यांच्या भोंडवे पाटील पब्लिक स्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून 3रा नंबर सुद्धा मिळालेला आहे. सर आपल्या स्टुडिओमध्ये आहे. लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचं कार्य सर तुम्ही करताय आणि मला त्याच कार्याबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देताना तुमचा नेमका काय उद्देश आहे? काय काय गोष्टी तुमच्या समोर आहेत? काय तुमची स्वप्न आहेत? काय सांगू शकता? खूप चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे प्रत्येक माणूस सुखी होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे फक्त पैसा सुखी करतो माणसाला अशी एक गैरसमजूत माणसाची आहे. परंतु आमचे सद्गुरू श्री वामनराव पै यांचं म्हणणं आहे की तुम्ही जितका पैसा कमवताल त्या बरोबरीचं पुण्य सुद्धा तुम्ही कमवलं पाहिजे आणि ते पुण्य कमवण्यासाठी तुम्ही निस्वार्थ भावाने एक सत्कर्म केलं पाहिजे, समाज उपयोगी काम केलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पुण्य मिळत नाही. आणि आज आपल्या देशाला शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षणाकडं जर आपण लक्ष देऊन मुलांना चांगला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं आणि गुणवत्तापूर्ण नागरिक बनवले तर भविष्यामध्ये ते मोठ्या पदावर जातील, चांगलं काम करतील. त्या माध्यमातून आपला देश जगाच्या पाठीवर पुढे जाईल आणि जग सुखी होण्यासाठी मदत होईल. हा खूप मोठा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून बजाजनगर परिसरामध्ये अनेक शाळा चालवतो. त्या नो लॉस नो प्रॉफिट म्हणजेच कुठलीही फायद्याची अपेक्षा न करता या शाळा चालवतो आणि आपला देश घडवणारी मुलं त्या घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं सर की नो लॉस नो प्रॉफिट मध्ये तुम्ही ही शाळा चालवताय. खूप मोठं कार्य खरं तर तुम्ही हे करताय. तर तुमच्या शाळेचे नेमके उपक्रम काय आहेत? या उपक्रमांबाबत काय माहिती तुम्ही देऊ शकता? शाळेच्या उपक्रमामध्ये सर्व प्राधान्य आम्ही राष्ट्रप्रथम या संकल्पनेला दिलेलं आहे. कारण शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान देऊन मुलांना फक्त पोट भरण्यासाठीची जी विद्या आहे ती न देता मुलांना आज पर्यावरणाचे काय ऱ्हास होत चाललेला आहे, आपल्या देशामध्ये अस्वच्छता ज्या पद्धतीने पसरलेली आहे, तर आमच्या शाळेमध्ये स्वच्छ आणि हरित शाळा हा उपक्रम आम्ही मुलांना दिलेला आहे. मुलांनी आमच्या प्रत्येक शाळेमध्ये 2-2 कुंड्या घेऊन त्या कुंड्यामध्ये झाडं लावून ते त्याचं संगोपन करतात आणि शाळेमध्ये जी स्वच्छता राखली जाते तीही मुलांच्या माध्यमातून राखली जाते. आमच्या शाळेतले प्रत्येक मुलं स्वतः स्वच्छता करतात आणि कुणालाही कुठल्याही प्रकारचा, पार अगदी शिपायापासून तर डायरेक्टर पर्यंत कुठलाही कचरा नजरेस आला तो कचरा उचलून प्रत्येक जण डस्टबिन मध्ये टाकत असतो. त्यामुळं आमची शाळा खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर या संकल्पनेमध्ये येते. दुसरा एक आम्ही खूप महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे की एन्व्हायरमेंट कॉन्शियस स्कूल, म्हणजेच पर्यावरणपूरक ज्या गोष्टी आहेत त्या मुलामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. स्वच्छता असेल,
वृक्ष संवर्धन असेल, जल संवर्धन असेल, वायू प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक शिक्षक सुद्धा आमचा सायकलवर त्या ठिकाणी शाळेत येत असतो, की जेणेकरून त्याचा व्यायाम पण होतो आणि प्रदूषण होत नाहीये. मुलं पण त्याच दिशेने वाटचाल करतात आणि मुलांना भविष्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावा लागणार आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा आमच्या शाळेत करून घेतो. पहिला आमचा एक उद्देश आहे की या देशातला प्रत्येक विद्यार्थी हा एक देशप्रेमी नागरिक बनला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हुशारी आली पाहिजे, तो बुद्धिमान झाला पाहिजे आणि मोठ्या पदावर जाऊन त्याच्या मनामध्ये देशाबद्दल चांगलं प्रेम जर निर्माण झालं तर मोठ्या पदावर गेलेली माणसं जर प्रामाणिकपणे वागली तर आपला देश निश्चित या जगाच्या पाठीवर पुढे जाईल याचा आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही काम करत आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं की वेगवेगळे उपक्रम सुद्धा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये राबवत आहात, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करण्यासाठी तुम्ही नेमक्या काय उपाययोजना केलेल्या आहेत किंवा काय करताय? कारण का सध्या पाहिलं तर तंत्रज्ञान अगदी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येते. काय सांगायचं? आजच्या या जागतिकीकरणामध्ये जगाने ज्या पद्धतीनं शिक्षणामध्ये बदल घडवलेले आहेत त्या हिशोबाने आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या प्रमाणामध्ये जे काही सरकारने बदल आणायला पाहिजे ते आणलेले नाही आहेत. परंतु आम्ही आमच्या लेवलवर प्रत्येक क्लास हा डिजिटल क्लास म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे की डिजिटल इंडिया, स्किल इंडिया असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच अंतर्गत आमच्या शाळेमध्ये प्रेझेंटी सुद्धा बायोमेट्रिक होते. सर्व काही अभ्यासक्रम हा सर्व सॉफ्टवेअरद्वारे मुलांना दिला जातो. वर्गामध्ये डिजिटल सगळे बोर्ड लागलेले आहेत आणि दिवसभर विद्यार्थी काय शिकला ते रेकॉर्ड होऊन ते विद्यार्थ्याच्या घरी त्याच्या पालकांच्या मोबाईलवर त्या ठिकाणी तो अभ्यासक्रम जात असतो. प्रत्येक गोष्ट डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आजच्या या कॉम्प्युटर युगामध्ये की एक मुलांना चांगलं कॉम्प्युटरचं ज्ञान यायला पाहिजे आणि एक आपण ज्याला नवीन कन्सेप्ट म्हणतो की ज्या माध्यमातून मुलांना AI लर्निंग काय आहे किंवा आपण मशीन लर्निंग काय आहे त्या दृष्टीनं रोबोटिक शिक्षण आणि आपण त्याला जे म्हणू की कॉम्प्युटर रोबोटिक आणि प्रत्येक शिक्षणामध्ये एक व्हिज्युअल आणि हे असं ज्या गोष्टी म्हणजे पाहून आणि ऐकून शिकण्यासाठी ज्या गोष्टी जास्तीत जास्त उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. नक्कीच. तुम्हाला खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये यावंसं का वाटलं? शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा का झाली? काय आहेत नेमक्या याच्या पुढच्या इच्छा तुमच्या? काय सांगाय? हा काय आमचा व्यवसाय नाही आहे, परंतु या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्या मुलांनी मोठ्या पदावर जावं, मोठ्या पदावर जाऊन प्रामाणिकपणे काम करावं. की आमचे सद्गुरू सांगतात की राष्ट्र प्रथम ही संकल्पना जर प्रत्येकाच्या मनात आली तर निश्चित आपलं राष्ट्र सुधारेल. परंतु जे मोठ्या पदावरची जी लोक आहेत, मग ते मंत्री असतील, कलेक्टर असतील, सचिव असतील किंवा जे श्रीमंत व्यापारी असतील, की जे सक्षम लोक आहेत, ते सक्षम लोक गरीब आणि सर्वसामान्य जनतेकडे सपशेल दुर्लक्ष करतायत आणि ते दुर्लक्ष केल्यामुळं आणि त्यांना आपल्या समाजाबद्दल आपल्या देशाबद्दल काहीच भावना न राहिल्यामुळं आपला देश कुठेतरी मागं पडतोय असं दिसतंय. आणि ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न आमचे सर्व सहकारी सर्व शिक्षक आम्ही करत आहोत आणि आपला देश जगाच्या पाठीवर एक नंबर व्हावा आणि जग सुखी व्हावं हा उद्देश घेऊन आम्ही शाळा चालवत आहोत.
नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुम्ही इतकं मोठं कार्य करता, या सगळ्यामध्ये तुमचे विद्यार्थी सुद्धा सहभागी आहेत. मात्र हे विद्यार्थी सगळं करत असताना शिक्षण संस्था चालवत असताना किंवा शिक्षणात तुम्ही उतरलेला आहात इतक्या मोठ्या पदावर, तर मला असं विचारायचं की या सगळ्यामध्ये पालकांचा सहभाग किती महत्वाचा आहे? पालकांनी किती सपोर्ट केला पाहिजे हे सगळं करण्यासाठी? खरं म्हणजे शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे. विद्यार्थी हा शाळेमध्ये 6 तास 7 तास असतो, बाकी सगळा वेळ तो त्यांच्या पालकाच्या संपर्कात असतो. आणि शाळेमध्ये 6-7 शिकल्यानंतर त्यांनी घरी जाऊन त्याचं जे काही शाळेमध्ये शिकवलेलं आहे त्या गोष्टीचं रिव्हिजन करणं, त्याची ज्या काही सवयी आहेत, त्याची जे संगती आहेत, त्या पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की डॉक्टरचा मुलगा सहज डॉक्टर होतो, किंवा राजकारण्याचा मुलगा सहज राजकारणी होतो, किंवा कुठल्याही चांगल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मुलं जातात. म्हणजे थोडक्यात खान तशी माती, जसे पालक तसेच विद्यार्थी सुद्धा घडतात. म्हणून आम्ही पालकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग त्या ठिकाणी शाळेमध्ये नोंदवतो. प्रत्येक पालकाला शाळा ही माझी शाळा वाटली पाहिजे, ही माझ्या मुलाची शाळा आहे आणि या शाळेतून माझ्या मुलाचं भवितव्य घडणार आहे. आणि शाळा वेळोवेळी पालकांच्या एक प्रकारच्या सभा किंवा कार्यशाळा घेऊन त्या ठिकाणी पालकाची कर्तव्य काय आहेत, मुलं ही सांगून ऐकत नाहीत, तर मुलं ही एक अनुकरण प्रिय असतात. आई वडील कसे वागतात तसंच ते वागायचा प्रयत्न करतात, शिक्षक कसे वागतात तसेच ते वागायचा प्रयत्न करतात. म्हणून पालकांची भूमिका ही मला वाटतं खूप महत्वाची आहे. आणि आजच्या सर्व पालकांना मी विनंती करेल, त्यांना सांगू इच्छितो की किती मोठ्या शाळेत तुम्ही मुलाला घातलं, परंतु जर तुमचं दुर्लक्ष असेल तो निश्चित मुलगा आजच्या जगाच्या या जागतिकीकरणाच्या शिक्षणामध्ये तो पुढे येणार नाही आणि त्याचं नुकसान होईल. म्हणून पालक जितके शिक्षकांचं लक्ष गरजेचं आहे, तेवढंच पालकांनी सुद्धा आपल्या मुलावर लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळं शिक्षणातला पालक हा खूप महत्वाचा घटक आहे. नक्कीच. पालकांबरोबरच शिक्षकांचं कर्तव्य सुद्धा किती महत्वाचं आहे याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालीये. लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे भविष्याचा वेध घेणारी शाळा आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत हनुमान भोंडवे सर. लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं होतं की पालकांचा सहभाग सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये तितकाच महत्वाचा आहे. आता मला असं विचारायचंय, नेमकी तुमच्या शाळेची पद्धत काय आहे आणि शिक्षक त्यांचं कर्तव्य तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीनं पार पाडतात? शिक्षणामध्ये शिक्षकांची सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि शिक्षक हा विद्यार्थ्याचा दुसरा पालक असतो. आणि शिक्षकामध्ये एक शब्द होता जुना की टीचर किंवा शिक्षक गुरुजी म्हणण्याच्या ऐवजी एक काळ असा होता की शिक्षकांना मास्तर म्हणला जायचं. मास्टरचा अर्थ म्हणजे मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे स्तर, की आईच्या स्तरावर जाऊन शिकवणारे जे शिक्षक जर विद्यार्थ्यांना लाभले तर निश्चित विद्यार्थ्याचं खूप म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्याला एक इंटरेस्ट निर्माण होतो किंवा त्याला आवड निर्माण होते. कुठल्या विषयामध्ये आवड निर्माण करायची मुलांना, तर तो त्या शिक्षकाचा विषय असतो. जो शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतो ज्या विषयाचा, त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना गोडी होते आणि एक आपण ज्याला आनंददायी शिक्षण म्हणतो, ती देण्याची जबाबदारी शिक्षकाची असते. आणि आनंददायी शिक्षण असल्यानंतर मुलांना चांगलं शिकायला खूप आवडतं. मग त्याला रात्रंदिवस अभ्यास केला तरी कंटाळा येत नाही. परंतु त्याला जर आवड नसेल, त्याच्या मनाला तो विषय आवडत नसेल, तर कितीही चांगला विषय असला, कितीही महत्वाचा विषय असला, तो त्याला करण्यामध्ये
कमी पडतो. म्हणून शिक्षकांनी मुलांच्या अभ्यासामध्ये आवड निर्माण करणे, खेळात आवड निर्माण करणे, त्यांची आईसारखी काळजी घेणं, आईचं मन, आईचं काळीज शिक्षकामध्ये तयार झालं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देणं आणि शिक्षकांना त्या स्तरावर आणणं हे खरं संस्था चालकांचं आणि सरकारचं काम आहे. पण या कामामध्ये खरंच सर्वांची उदासीनता आहे. शिक्षकांना समाजामध्ये जो काही मान मिळायला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांकडून जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, संस्था चालकांकडून जो रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, तो मिळत नाही. चांगले शिक्षक घडवले जात नाही, ही शोकांतिका आहे. परंतु आमच्या शाळेमध्ये आम्ही शिक्षकावर खूप भर देतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देतो, त्यांचे आरोग्य तपासण्या करतो. खूप जास्त प्रमाणात कार्यशाळेचं आयोजन आम्ही शिक्षकासाठी करतो. आदर्श शिक्षक घडवण्याचं, जसं विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही, तसं आदर्श शिक्षक घडवण्याचं पण आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही आदर्श शिक्षक घडवताय, आदर्श विद्यार्थी घडवताय, मात्र कुठेतरी शिक्षणाचं बाजारीकरण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? आणि याला जबाबदार कोण? तुम्हाला काय सांगायचंय? खरंच आज जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही जो काही मुद्दा मांडलेला आहे तो अत्यंत बरोबर आहे. खरंच बाजारीकरणच झालेलं आहे आणि त्याकडं सरकारने थोडं दुर्लक्ष केलेलं आहे. सरकारी शाळा बंद पडायच्या परिस्थितीत आलेल्या आहेत आणि प्रायव्हेट शाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत आहेत. आणि त्या माध्यमातून मी म्हणणार नाही 100% शाळांनी बाजारीकरण केलंय, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारीकरण चालू आहे. ते थांबवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि सरकारने चांगले शिक्षक निर्माण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. किंवा जे RT हा जो प्रकार आहे, राईट टू एज्युकेशन, मुलाचा शिक्षणाचा अधिकार, त्या माध्यमातून जे प्रवेश होतात त्याचे जे पैसे असतात ते सरकारची देण्याची जबाबदारी असते. परंतु सरकार त्याच्याकडं म्हणजे 4-4 वर्ष लोकांना त्या संस्था चालकांना पैसे मिळत नाही आणि मग पर्यायाने हा सगळा बोजा इतर पालकांवर येतो आणि त्याचं अर्थातच बाजारीकरण होतं. तर दोन्ही त्याला समाज, संस्था चालक, सरकार सगळ्यांनी याच्याकडं लक्ष घालून गरीबातल्या गरीब मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळेल, गुणवत्तापूर्ण शिक्षण, श्रीमंत पालकांच्या मुलांसाठी वेगळी शाळा, मोठ्या अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी वेगळी शाळा आणि गरीब लोकांच्या मुलांसाठी वेगळी शाळा, ही योग्य नाहीये. तर आपल्या देशामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि शिपायाचा मुलगा एका शाळेत कसा शिकेल याच्याकडे सरकारने आणि समाजाने लक्ष द्यावं, असं माझं वैयक्तिक मत मला वाटतं. नक्कीच. ज्या पद्धतीनं सर तुम्ही मगाशी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये पालकांचा सहभाग सुद्धा तितकाच असणं महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे पालकांनी, कारण का विद्यार्थ्याला ज्या वेळेत कळत नसतं त्यावेळेत विद्यार्थी शाळेत जात असतो, मग पालकांनी अशा वेळेला योग्य शाळा निवडणं किती आवश्यक आहे, त्याला योग्य शाळेत घालणं किती आवश्यक आहे? खरंच मॅडम, हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे. अनेक पालक शाळा निवडताना खूप चुका करतात. शाळेची माहिती न घेता शाळेमध्ये प्रवेश घेतात. आपल्या राज्यामध्ये अनेक शाळा विना परवाना चालतात, त्यांना कसल्याही प्रकारची मान्यता नसते, परंतु ती शाळा चालते. तिथं प्रशिक्षित शिक्षक नसतात, अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत त्या नसतात. विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्याचं सुरक्षित त्या शाळेमध्ये शिक्षण होऊ शकतं का ते पाहिलं पाहिजे आणि कमीत कमी अंतरावरची शाळा निवडली पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशामध्ये अगदी 25-25 किलोमीटरवर, 30-30 किलोमीटरवर मुलांना बस प्रवास करून शाळेमध्ये जावं लागतं आणि जाताना तास दीड तास, येताना तास दीड तास, असे 2-3 तास मुलांची रोजच्या रोज वायाला जातात. ही खूप खेदाची गोष्ट आहे. म्हणून
कमीत कमी अंतरावरची शाळा असावी आणि तिथले शिक्षक वृंद कोणत्या गुणवत्तेचे आहेत ते पाहणं गरजेचं आहे. त्या शाळेला सर्व शासकीय मान्यता आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. आपली मुलं सुरक्षित त्या ठिकाणी राहतील का ते पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जी फीस आहे की खूप मोठ्या फीसच्या शाळेमध्ये मुलांना प्रविष्ट केलं म्हणजे मुलं चांगले शिकतात असं काही नाही आहे. लहान लहान शाळा सुद्धा खूप चांगलं शिक्षण देत आहेत असा सर्व विचार करून पालकांनी शाळेमध्ये मुलांना प्रविष्ट करावं. कारण आपण एखादी ट्रीटमेंट करताना 4 ठिकाणी चौकशी करतो, कोणता डॉक्टर कसा आहे आणि मग त्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तसं शाळेमध्ये मुलांना प्रविष्ट करताना जितक्या आपण सिरियस नसतो तेवढं सिरियस होऊन आपण मुलांच्या शाळा निवडल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की तुमची शाळा कशा पद्धतीनं आदर्श विद्यार्थी घडवते, त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक घडवते आणि खूप मोठं समाजकार्य खरं तर तुमच्या हातातनं होताना आम्हाला दिसून येतंय. खूप छान तुम्ही शिक्षणाचा हा मार्ग निवडलेला आणि खूप छान विद्यार्थी तुम्ही घडवता आहात. तुम्ही इतकं छान तुमच्या शाळेबद्दल भरभरून बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. मॅडम नमस्कार. आणि TV9नी मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल TV9चा मी मनपूर्वक आभारी आहे. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.